गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रसिको, आज मी तुम्हाला 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र पहिले 3 चरण 20 अंश तुळ राशीपासून 30 अंश तुळ राशी, राशी स्वामी शुक्र, नक्षत्र स्वामी गुरु, विशाखा नक्षत्राचा शरीराचा भाग, पोटाचा खालचा भाग, मूत्राशय व जवळचा भाग, संवेदन ग्रंथी, फॉस्फरसची कमतरता, मूत्राशयात रोगण, मधुमेह, इन्शुलिनची कमतरता, किडन्याचे त्रास आणि आळस व चिडचिड, चक्कर येणे, प्रसन्नवदनी, आकर्षक, प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारा, नम्र, ईश्वरभक्त, परंपरा जपणारा, चांगल्या गोष्टीचे कौतुक करणारा, उदार, मुक्तहस्त, स्वतंत्र विचारसरणी असणारा, सत्यवादी, न्यायप्रिय, प्रतिभावंत, संस्कृत, संभाषण चतुर, तार्किक व भडक, स्वच्छ वेशभूषा, आवरत, लोभी, मत्सरी, अभिमानी, शिक्षणाशी संबंधित, आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंधित, सरकारी कर्मचारी, भागीदारी फायदा मिळवणारा, अध्यापक, प्रोफेसर, ग्रंथकार, वृत्तपत्र संपादक, संशोधक, टीकाकार, राजकारणी, मंत्री, सल्लागार, ट्रॅव्हलिंग एजंट, टुरिस्ट ऑफिस, शिपिंग, विमान प्रवास, परदेशी संबंधित, बँकर, बांधकाम निर्माता, फळाच्या बागा, मोठमोठ्या कंपन्यांच्या डायरेक्टर, दिग्दर्शक, संचालक, न्यायाधीश, ऑडिटर, मुख्याध्यापक, फिजिशियन, उत्पादनकर्ता, रंगीत कापड, सिनेमा, प्रचार, जाहिरात, स्लाइड अभिनेता, मौल्यवान, वस्त्राभूषणी, प्रकाशन, पातळ किंवा गोड, रसरशीत पदार्थ, रिसेप्शनिस्ट, व्हाईस चान्सलर, उद्घाटनकर्ता. या नक्षत्रात जन्माला आलेल्या व्यक्ती परदेशात भ्रमण करणाऱ्या, चित्रकार, सत्यवादी, लढाऊ, मध्यस्थी करण्यात कुशल, व्यापारात रुची असणाऱ्या, व्यापारी संस्थांशी संबंधित, खजिनदार, ऑडिटर, चांगल्या वक्त्या असतात. त्या महत्त्वाकांक्षी, मनोरंजनाची आवड असणाऱ्या, देखण्या, कामकलेत प्रवीण असतात. त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध जास्तीत प्रगतशील व यशदायी असतो. त्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असतो. त्या व्यक्ती सुखी असतात, जीवनाचा चांगला उपभोग घेतात. रवी या नक्षत्रात कार्तिक महिन्यात शेवटचे 10 दिवस असतो. चंद्र तर दर 27व्या दिवशी 18 तास असतो. जेव्हा रवी, चंद्र, शुक्र आणि गुरु या नक्षत्रावरून भ्रमण करतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील स्थानानुसार फलप्राप्ती होते. विशाखा नक्षत्राचं 4थ चरण, अंश वृश्चिक राशीपासून ते 3 अंश 20 कला वृश्चिक राशीपर्यंत, राशी स्वामी मंगळ, नक्षत्र स्वामी गुरु. विशाखा नक्षत्राचा शरीराचा भाग, मूत्राशय, मूत्रमार्ग, जननेंद्रिय, गर्भाशय आणि जननेंद्रियाशी संबंधित रोग, स्रावग्रंथी, स्थूलता, मूत्रविषयक रोग, अतिरक्तस्राव, हर्निया, आतड्याचे विकार, किडनी स्टोन, जीव घाबरा होणे, मूत्राशयाचा ट्यूमर, मूत्रमार्गात अडथळा, जलोदर, नाकातून रक्त वाहणे,
सनातनी, गौरवशाली, उत्साही, प्रभावशाली, प्रामाणिक, स्पष्टवादी, साधी राहणी असणारा, स्वैर-भैर विचारसरणी, अनियंत्रित इच्छा असणारा, स्वतंत्र विचारसरणी, उदार, दयाळू, अनियंत्रित, दुसऱ्यांना समजून घेणारा, कूटनीती तज्ज्ञ, बँक, न्यायाधीश, वकील, विमा कंपनी, रासायनिक औषधे, भुसा इस्टेटीचा स्वामी, शेतकरी, शेअरचा व्यापारी, घोडेस्वारी, उद्योग क्षेत्र, संरक्षण मंत्री, आयुर्वेद, तेल, चिकित्सालय, पुस्तक, प्रकाशक, डॉक्टर, सर्जन, सल्लागार या नक्षत्रात जन्माला आलेल्या व्यक्ती न्यायनिपुण, नेतृत्व करण्यात सफल, धाडसी कार्य करणारे, अद्भुत विचारशक्ती आणि कार्यक्षमता असणारे, हस्तकलेत प्रवीण. जर गुरु दूषित असेल व मंगळ निश्चित असेल तर त्या व्यक्ती दुसऱ्यांना उगाचच दोष देणाऱ्या होतात. चौर्य कर्मात कुशल, भांडखोर, अप्रतिष्ठित, सरकारकडूनही त्यांना त्रास होतो. त्यांना रक्तविकार, गुप्तरोग होण्याची शक्यता असते. ते रूढी परंपरा मोडू शकत नाहीत. त्यांना तेल किंवा मातीशी संबंधित वस्तूचा व्यापार फायदेशीर ठरतो. गुरु किंवा मंगळाचे या नक्षत्रावरून भ्रमण होते तेव्हा नक्षत्राच्या व्यक्तींना विशेष प्रकारचे अनुभव येतात. या नक्षत्रात रवी मार्गशीर्ष महिन्याचे सुरुवातीचे 3.5 दिवस राहतो. चंद्र दर 27व्या दिवशी सुमारे 6 तास या नक्षत्रावरून भ्रमण करतो. नारायण नारायण.